पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे तालुक्यात वादळाचा तडाखा, रब्बी पिकांचा फळबागात जमीनदोस्त। माजी आमदार कुणाल पाटील यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी, 100% भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन। धुळे तालुक्यात दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकरी हवालदिल झालाय। या पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिनांक 20 मार्च रोजी धुळे तालुक्यातील नंदाळे, नाणे, सिताने, बोरकुंड, रतनपुरा, विंचूर, दोंदवड या भागातील नुकसानग्रस्त शिवारांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आहे। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली व त्यांना धीर दिला। वादळाच्या तडाख्यामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या रब्बी पिकांचं, पपई, केळी, शेवगा, लिंबू तसेच विविध भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू, मका, पपई व केळीची पिकं आडवी झाली असून पपई व केळीची फळं झाडावरून तुटून खाली पडली आहेत। परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय। यावेळी कुणाल पाटील यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम कुणाल पाटील। वादळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून त्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे। अशा कठीण परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केलाय। या पाहणी दौऱ्यात पंचायत समितीचे माजी सभापती देवीदास माळी, राजेंद्र भदाणे, सरपंच पांडुरंग मोरे, बाजार समितीचे संचालक ऋषिकेश ठाकरे, भानुदास माळी तसेच मंडळ अधिकारी सुजित मोरे, तलाठी यशोदीप जिरे, उमेश चव्हाण, रितेश बोरसे आदी उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।